सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात कुणी उगाच वेडेवाकडे नाचतात किंवा मग कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलतेचा कळस काढतात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर कॉमेडियन प्रणित मोरेचंच बघा. विनोदाच्या नावाखाली कमरेखालचे जोक मारायचे आणि स्वतःला कॉमेडियन बोलून घ्यायचं. पण नेटिझन्स आता हे खपवून घेणार नाहीत. कॉमेडीच्या नावाखाली जो वाह्यातपणा प्रणित मोरेनं चालवलाय त्याला आता फार कुणाची पसंती मिळत नाहीये. त्याच्या शोमध्ये येणाऱ्या 4 तरुणींशिवाय त्याचं हे सगळं बोलणं कुणाच्याच पचनी पडत नाहीये. खरं तर यापूर्वीही प्रणित मोरे वादात सापडला होता. मात्र गेल्या काही दिवसातल्या एका व्हिडिओमुळे प्रणित चांगलाच अडचणीत आलाय. 370 रुपयांची बिर्याणी मैत्रिणीला खाऊ घातली म्हटल्यावर तिच्याकडून ती वसूल करणार अशा पद्धतीचं विधान एका तरुणानं केलं होतं. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओवरून प्रचंड वादंग उठलाय. हिमांशू जागराने 370 रुपयांच्या बिर्याणी संदर्भात विधान केलं होतं, जे त्यालाही चांगलंच भोवलंय. ज्या कंपनीत तो कामाला होता त्या कंपनीनं त्याला कामावरून काढून टाकलंय. बरं, हे कमी होतं की काय म्हणून डॉक्टर असलेल्या एका तरुणीनं वादग्रस्त विधान करून वादाचा नवा अंक सुरू केलाय. डॉक्टर सेजल पवार असं या तरुणीचं नाव असून रुग्णालयाला देण्यात येणाऱ्या मृतदेहाबद्दल तिने अश्लील टिप्पणी केली होती. दरम्यान महिला आयोगाने देखील या सगळ्याची दखल घेतली आहे. तर महाराष्ट्र सायबरने सर्व डिजिटल कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना ऑनलाईन सामग्री तयार आणि प्रसारित करताना कायद्याचं पालन करण्याचं आणि जबाबदारीनं वागण्याचं आवाहन केलंय. तसंच सामान्य नागरिकांनी अशा प्रकारचा कथित आक्षेपार्ह किंवा अश्लील मजकूर सोशल मीडियावर पुढे शेअर अथवा फॉरवर्ड करू नये असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणात प्रणित मोरे आणि हिमांशू जागरा यांची चौकशी केली जाणार असून त्यांना समन्सही बजावण्यात आलंय. आता या वायफळ चर्चा करणाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहावं लागेल.